नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपले स्वागत करतो. राज्यसेवा किंवा कंबाईनसाठी व्होकॅब्युलरी खूप जास्त महत्त्वाची असते, कारण व्होकॅब्युलरीला 10 ते 12 मार्क्स येतात. व्होकॅब्युलरीमध्ये मग सिनोनिम्स असतात, अँटोनिम्स असतात, आणखी भरपूर प्रकार असतात. त्यापैकी बघा सिनोनिम्स, आयोगाने आतापर्यंत जे सिनोनिम्स विचारले त्यापैकी काही भाग, थोडा भाग का असो ना, पण काही भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि थोडं क्रिएटिव्ह पद्धतीने बघणार आहोत. ठीक आहे ना, ही सिरीज सुरू राहील. बघा सिनोनिम्स आता तुम्हाला बंगला दिसतो आहे, घर दिसतो आहे, जिथे आपण राहतो त्याला आपण आपल्या भाषेमध्ये होम म्हणतो, हाऊस म्हणतो, रेसिडेन्स म्हणतो. बघा रेसिडेन्स म्हणतो, लॉजिंग पण म्हणतो, राहतो त्या ठिकाणी आपण. नंतर मग डेलिंग प्लेस म्हणतो किंवा होम हाऊस झालं, ॲबॉर्ड सुद्धा म्हणू शकतो आपण. तर यापैकी कोणताही शब्द परीक्षेला येऊ शकतो. यापैकी बघा हा डेलिंग प्लेस आणि रेसिडेन्स हा शब्द परीक्षेला आलेला आहे. ठीक आहे ना. बघा पटकन काय करायचं, होम दिसलं, राहण्याचं ठिकाण दिसलं, मग ते कोणतंही ठिकाण असो, म्हणजे हे फ्लॅट सिस्टीम आहे, मग घर जरी असलं तरी त्याला आपण या सिनोनिम मध्ये जोडू शकतो. तसं जर पाहिलं तर प्रत्येक शब्द वेगवेगळा असतो मित्रांनो. या जगात कोणताही शब्द अगदी 100% सिमिलर नसतोच. ठीक आहे ना. हाऊस आणि होम म्हटलं वाटते एकच, पण ते वेगवेगळं आहे. होम म्हणजे कोणते, आपलं होम, आणि हाऊस म्हणजे कोणाचंही होम. ठीक आहे ना. डेलिंग प्लेस म्हणजे वगैरे राजांचे राजमहाल वगैरे. ठीक आहे ना. किंवा याला आपण मॅन्शन पण म्हणतो. मॅन्शन म्हणजे राजवाडे वगैरे. ठीक आहे ना. असंही म्हणू शकतो. भरपूर शब्द आहे. परीक्षेला एक शब्द येतो आणि त्यापैकी चा भाग म्हणून एक तुम्हाला उत्तरात द्यायचा असतो. ठीक आहे ना. आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त शब्द पाठ करायचे असतात. नंतर बघा इथे आता हा पेशंट आहे. ठीक आहे ना. ही नर्स आहे, हिच्या हाती पेन आणि कागद आहे. हा सांगून राहिला याला काय काय होते ते, आणि हे नोट करून राहिली. आता हा 100 शब्द बोलेल, याने 100 शब्द बोलले, 100 ही लिहिणार आहे काय? नाही. हा सांगेल मला मळमळ होते, मला पोट दुखते, मग असं होते तसं होते, पण ही बिलकुल काय करेल, शॉर्टकटमध्ये लिहून घेईल. आणि म्हणून शॉर्ट करणे, त्याला अब्रीच करणे, शॉर्टन करणे, त्याला कंडेन्स करणे, ॲब्रिव्हेट शब्द आलेला आहे, ॲब्रिव्हेट, लेसन करणे किंवा कर्टेल, हे पेपरला येतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला शॉर्टन करणे. ठीक आहे ना. समजून घ्या. चित्राद्वारे पटकन डोक्यात बसते आणि त्या डोक्यात तुम्हाला बसवायचं आहे, कारण परीक्षेला कोणताही शब्द येऊ शकतो. ठीक आहे. नंतर बघा आता ही मुलगी आहे, हिला तो कुकर बिलकुल ती नाक असं करणे म्हणजे काय, हे नाक मुरडणे मला नाही पाहिजे, ते हेट करणे. आपल्याला एखादा माणूस दिसतो, आपण काय म्हणतो, अरे यार तो दिसला आता दिवस झाले बेकार आपल्याला. ठीक आहे ना. म्हणजेच काय, त्याचा हेट करणे, त्याचा राग करणे. या ठिकाणी हेट, डिटेस्ट किंवा अभोर यापैकी हे शब्द पाठ ठेवायचे. हेट म्हणजे डिटेस्ट किंवा अभोर करणे, म्हणजे एखाद्याचा राग करणे, तिरस्कार करणे, घृणा करणे. मराठीत पण लक्ष ठेवायचं, मराठीत पण महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे ना. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पाठ ठेवायचं. आता बघा आपण ॲप्टिट्यूड टेस्ट सोडवत असतो, बँकिंगची एक्झाम देतो किंवा इथे पण रिझनिंग वगैरे सोडवतो, तेव्हा आपलं स्किल पाहिलं जाते. तुमच्यात स्किल किती आहे हे पाहिलं जाते. आणि म्हणून स्किल, टॅलेंट आपल्याला माहित आहे, ॲबिलिटी वगैरे, ॲप्टिट्यूड. आता जवळ कॅपॅसिटी, इफिशियन्सी, तसं जर पाहिलं तर सगळे शब्द वेगवेगळे असतात. पण पेपरला कसं येते, एक तर सिनोनिम ओळखा किंवा नियरेस्ट मिनिंग ओळखा, असं असते ना. एकदम नियरेस्ट मिनिंग तुम्हाला ओळखायचं असते. म्हणजे जसं मी जर म्हटलं या ठिकाणी ॲप्टिट्यूड, तर ही टेस्ट असते, स्किल टेस्ट असते. स्किल म्हणजे काय होते, कौशल्य होते. तुमच्याकडे ज्ञान असेल ठीक आहे, पण कौशल्य किती आहे? ज्ञान खूप आहे आणि कौशल्य काहीच नाही मांडण्याचं, मग काय बिघडलं ना गणित. ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा, शब्द प्रत्येक वेगवेगळा आहे, पण तो सिनोनिम मध्ये मोडतो, तो जवळपास नियर बाय सारखा असतो. ठीक आहे ना. आणि तिथे पण तुम्हाला पेपरमध्ये विचारते की विच वर्ड इज नियर बाय दिस वर्ड. ठीक आहे ना. आणि म्हणून ॲबिलिटी म्हटलं तर स्किल किंवा पॉवर. ॲबिलिटी, आय कॅन डू दिस, आय कॅन टेक इट, आय कॅन बीट यू, माझी ॲबिलिटी आहे. आपण कॅनने दर्शवतो, ग्रामर शिकतो तेव्हा. टॅलेंट म्हणजे काय होते, टॅलेंटेड आहे, ब्रिलियंट आहे. टॅलेंट हे घेता येते, ब्रिलियंट हे आतून असतो, तो बिलकुल जन्मतः असतो. ठीक आहे ना. तर ब्रिलियन्सी आपण, कॅपॅसिटी, एखाद्या गोष्टीची कॅपॅसिटी असते. हा एक बॉक्स आहे, या एक बॉक्समध्ये 100 किलो तांदूळ बसू शकते, त्याची कॅपॅसिटी आहे. मग कॅपॅसिटी म्हणजे स्किल नाही आहे, टॅलेंट नाही आहे, पण तरीही हे सिनोनिम मध्ये मोडतात. हे एक लक्षात ठेवायचं.
समजलं ना? प्रत्येक शब्दाला वेगवेगळा अर्थ असतो. मी जर म्हटलं असेल इल्लीगल, इल्लीगल, इल्लीगल आणि इलेजिटिमेट, इलेजिटिमेट काय होतं सांगा बरं? या इल्लीगलचा अर्थ होतो बेकायदेशीर, बेकायदेशीर. आणि इलेजिटिमेटचा अर्थ काय होतो? इलेजिटिमेटचा अर्थ काय होतो? अवैध. तुम्ही म्हणाल सर एकच आहे ते, अवैध आणि बेकायदेशीर एकच आहे, पण नाही. बेकायदेशीर म्हणजे कायद्याला ते मान्यच नाही आहे. एखाद्याचा खून करणं मान्यच नाही आहे, एखाद्याचा अपमान करणं मान्यच नाही आहे कायद्याला, कायद्याने चुकीचं आहे ते. रेतीची अवैध तस्करी होते, रेतीची अवैध हेरफेर होते, ठीक आहे ना, फेरफार होते, त्याला अवैध म्हटलं जाते. ते वैध कधी होते? पैसे भरा गव्हर्नमेंटला, ते वैध होऊन जाते. समजलं ना? पोस्टर लावणं हे काही इल्लीगल नाही आहे, ते अवैध आहे. समजलं ना? एखाद्याचा खून करणे हे इल्लीगल आहे, खून करू शकत नाही, बेकायदेशीर. आणि हा अवैध म्हणजे त्याच्यात जर आपला ड्यू भरला, दंड भरला असेल तर ते पटकन कायदेशीर होऊन जाते. अशा अनेक गोष्टी आहे. जसं पहाड खोदणं हे इल्लीगल नाही आहे. पैसे भरा गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंट तुम्हाला पूर्ण पहाड तुमच्यावर नोच्यावर करून देते, चुकीचं आहे ते, त्याला अवैध म्हणू शकतो आपण, ठीक आहे ना? असो, म्हणून प्रत्येक शब्द वेगळा. बघा ॲबनॉर्मल म्हणजे काय होते? एकतर ॲबनॉर्मल म्हटलं तर तो विकृत होते, विकृत, विकृत. आता विकृत म्हणजे काय? आपल्यापेक्षा वेगळा. मग त्या शब्दाला हे समजा टीम असेल, या टीम मध्ये हा एकदमच आउटस्टँडिंग आहे, एकदमच आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंगचा अर्थ काय होतो? खूपच वेगळा, खूपच आउटस्टँडिंग, खूपच. पण तो ॲबनॉर्मल नसतो. ॲबनॉर्मल म्हणजे विकृत स्वभावाचा, ठीक आहे ना? इरेग्युलर. आता इरेग्युलर आणि ॲबनॉर्मल हे काही सिनोनिम नाही आहे, पण ते जवळपास सारखे येतात, ठीक आहे ना? मी जर म्हटलं अनयुज्युअल किंवा अननॅचरल, इन्सेनिटी, तर हे शब्द एकत्र येऊ शकतात, ठीक आहे ना? हे कधी ना कधी परीक्षेला आलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना? जे आपण जो PYQ घेतो तर ते PYQ आपल्याला तुम्हाला कोर्समध्ये मिळणारच आहे. समोर सुद्धा आपण असे लेक्चर्स घेत राहू. पण मेन मुद्दा कोणता असतो? आपल्याला पटकन ॲबनॉर्मल दिसला काय समजायचं की टीमपेक्षा काहीतरी वेगळा. आपल्या क्लासमध्ये 10 मुलं असतील, त्यापेक्षा हा मुलगा एकदमच वेगळा आहे, भाऊ एकदम वेगळा आहे, पण तो ॲबनॉर्मल नसतो. ॲबनॉर्मल हा वेगळा असतो, ठीक आहे ना? नंतर बघा ॲक्नॉलेज. आपण पाहतो, एखादं पुस्तक पाहतो, आपण ॲक्नॉलेज लिहितो, ॲक्नॉलेज वाचतो, ते ह्याचा अर्थ काय होतो? तो सांगतो की नेमकं काय आहे यामध्ये, किंवा तो एक्सप्रेस थँक्स, तो थँक्स देतो समजा लोकांना, रेकग्नाइज, ॲडमिट करतोय, काही गोष्ट त्यामध्ये टाकतो, ठीक आहे ना? तेव्हा आपण ते नंतर बघतो, ठीक आहे? याला ॲक्नॉलेज म्हटलं जाते. ॲक्नॉलेज शब्द पेपरला आलेला आहे, आता रिसेंटली आला कोणाच्या पेपरला. अबेंडन. अबेंडन म्हणजे काय? बघा, अबुंडन हा शब्द वेगळा, अबुंडन हा शब्द म्हणजे काय होते? विपुल प्रमाणात, विपुल मोठ्या प्रमाणात. परंतु अबेंडन म्हणजे काय होते? अबेंडन म्हणजे काय होते? फॉरसे, गिव्ह अप, क्वाइट किंवा डिस्कार्ड. आता काय आपण डिस्कार्ड करतो, एखादा चार्जिंग लावतो, ते डिस्कार्ड होते, म्हणजे काय? ते निघून जाते, सुटून जाते. मी जर म्हटलं असेल क्वाइट, तर ते एखादं काम बंद करतो आपण. किंवा गिव्ह अप म्हणजे त्याग करणे, पण त्याग कशाचा? लहान सहान गोष्टींचा त्याग करणे. आपण बेड्या सोडल्या असेल, सिगरेट सोडली, दारू पाणी सोडली असेल, ठीक आहे ना? एखाद्याचे पैसे सोडून दिले असेल तर नको पैसे, ठीक आहे ना? त्याला आपण गिव्ह अप म्हणतो. परंतु अबेंडन म्हणजे काय होते? घर त्याग करणे, राज्य त्याग करणे, मोठ्या पदाचा त्याग करणे, ठीक आहे ना? असा अर्थ मोठा त्याग करणे म्हणजे. बघा बोऱ्या बिस्तर घेऊन घर सोडून चालला बिचारा, त्याला म्हणलं ते अबेंडन. अबेंडन पण शब्द पेपरला आलेला आहे, ठीक आहे? नंतर बघा, आता हा फ्रुटलेस म्हणजे काय होते? फ्रुटलेस म्हणजे काय होते? म्हणजे हा काही कामाचा नाही बा, फटाईल, फ्रुटलेस, युजलेस. या माणसाने ते असतं ना ते मेटावर्स, मला त्याची कॉन्सेप्ट पूर्ण माहित नाही, परंतु ते मेटावर्सचा तो चष्मा घातला की एकदम आपल्याला समोरचं व्हिज्युअल होते, म्हणते बिलकुल दिसते आपल्याला, असं वाटते आपण त्याच आपण वातावरणात आहे. आपण जर कोणाला कॉल केला असं वाटते आपण तिकडेच आहे, त्यासोबत प्रत्यक्ष बोलत आहे, है की नाही? ते ॲस्पिरंट 2 जे होते ना सिरीज कोणती तरी, तर त्यामध्ये आहे ते सगळं, त्याने बरोबर दाखवलेलं आहे ते. आता बघा, आणि एक ते ही सिरीज होती एक सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये, पण तो सेकंड सिरीजमध्ये तो बिलकुल याच्यातच राहतो, तो त्याला जगाशी काही घेणदेण नसतो, तो ह्याच मध्ये राहतो. हे आता याने घातलं, याला काय वाटलं, हॅट कोई काम नाही आपल्याला या माणसाचं, फॅक्ट तिकडे त्याला जरी धकावून दिलं म्हणजे काही काम नाही, ठीक आहे? तुझं तू युजलेस आहे नाव आता माझ्यासाठी. ॲबॉर्टिव्ह, युजलेस, फ्रुटलेस किंवा फर्टाईल म्हणजे युजलेस असणे माझ्या तू कामाचा नाही आहे.
याला हे मिळालं, वस्तू ही टेक्नॉलॉजी मिळाली, याला वाटलं झालं मला जग मिळालं, याने याला धकावून दिलं, तिकडं फेकून दिलं, काय तुझं काम नाही मला, असा अर्थ. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्यासाठी युजलेस असणे. नंतर बघा, आता बघा हॅट डाळी, खूप जास्त प्रमाणात डाळी आहे, काजू काय म्हणते रे, हे काय बदाम आहे, अमुक तमुक काजू आहे, भरपूर डाळी सगळे आहे, तर या विपुल प्रमाणात आहे. हे काही शॉर्टकटमध्ये आहे काय, नाही. गोबी आहे काय, हां इकडून बिलकुल स्पष्ट दिसत नाही, तिकडून कदाचित दिसत असेल, ठीक आहे ना. तर हे कसं आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. याला ॲबंडन हा शब्द पेपरला आलेला आहे. मी जस्ट तुम्हाला सांगितलं ॲबंडन म्हणजे काय होते बघा. ॲबंडन तर बघा, ॲक्सेलरेट, क्विकन, हॅसन, ॲक्सेलरेट म्हणजे ॲक्सेलरेटर दिलं बघा, त्यांनी ॲक्सेलरेटर दिलं, जास्त त्यांनी ॲक्सेलरेटर दिलं. टू व्हीलरचं ॲक्सेलरेटर दिलं आपण, तर ते एकदम फास्ट जाते, ठीक आहे ना. या गोष्टी बघा, ॲक्सेलरेट बघा ना, किती फास्ट चालली आहे ही कार, ठीक आहे. त्या कार बघा किती फास्ट चाललेल्या आहे. ॲक्सेलरेट करणे, गती देणे एखाद्या गोष्टीला, ठीक आहे. आपण कोणत्याही गोष्टीला गती देऊ शकतो, त्या पद्धत आहे ते ॲक्सेलरेट, क्विकन किंवा हेसन. नंतर बघा, एखाद्या गोष्टीमध्ये ॲग्री असणे. आपण जेव्हा असं थंब देतो, बिलकुल डन, तेव्हा आपण समोरच्याला डन मारतो, डन, बिलकुल ॲग्री करतो, ठीक आहे ना. ॲग्री करतो, अकॉर्ड, ॲक्सेप्ट, सांगितलेलं आपण ॲक्सेप्ट करतो, कन्सेंट करतो किंवा कन्फर्म करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे शब्द वापरू शकतो. ॲग्री असणे, अकॉर्ड करणे, ॲक्सेप्ट करणे एखाद्याची गोष्ट, कन्सेंट करणे, कन्फर्म करणे एखाद्याची गोष्ट किंवा एखाद्यावर विश्वास ठेवणे, म्हणजे काय, डन म्हणतो आपण असं, त्या पद्धतीनं. आता बघा, हे नेस्तनाबूत झालेलं आहे बघा, हे तुटलं, तुटफूट झालं, मोडमाड झालं, याला आपण काय म्हणतो, ॲबॉलिश, फिनिश, नलिफाय, एखाद्याला नलिफाय करणे, तोडून टाकणे, मोडून टाकणे, डिस्ट्रॉय करणे, कॅन्सल करणे एखाद्याची गोष्ट, किंवा एक्स्ट्रिमिनेट करणे. फिनिश म्हणजे संपणे होते, कॅन्सल म्हणजे थांबवणे होते, कॅन्सल करणे होते. पण तरीही इथे हा थोडाफार सिनोनिम जुळतो, एकदम अपोजिट शब्द राहत नाही तो. ॲबॉलिश करणे म्हणजे एखाद्याला संपवून टाकणे, नलिफाय करणे, तोडून टाकणे, मोडून टाकणे, एक्स्ट्रिमिनेट करणे, ठीक आहे ना, असा अर्थ. काय असेल हे तोडलं, ठीक आहे ना. हां, नंतर बघा, आता ट्राय करणे. एम म्हणजे पर्पज, उद्देश, डायरेक्शन, ठीक आहे. हां, डायरेक्शन, ट्राय करणे. आता डायरेक्शन मध्ये बघा, हा बाण मारून राहिला काहीतरी, हा असं वाटते ना, तो आपला तो कोण, तो गेमिंग खेळतो, तो आपला कोणीतरी युट्यूबर आहे तो कोणीतरी, ठीक आहे ना. तर तो गेमिंग खेळतो बघा, हा बिलकुल दिशा पाहून राहिला, दिशा, एम, पर्पज बघा, पर्पज वर गेला म्हणजे तो एम वर गेला. डायरेक्शन त्याने दाखवलं की हा बोन राहिला कुठं आहे, हा ठिशक्या मारलं, ठीक आहे ना. ट्राय करणे, हे शब्द पेपरला येतात, ठीक आहे ना. कोणत्या शब्द पेपरला हे येतातच, 100% समजून घ्या. आणि हे एम म्हणजे पर्पज. आता पर्पज म्हणजे हेतू, एम म्हणजे उद्देश. आता हेतू उद्देश म्हणजे बघा आहे एकच ते, परंतु लहान सहान पर्पज. पण एम म्हणजे माझं एम ते आहे, माझं एम आहे कलेक्टर बनण्याचं, माझं एम आहे. पर्पज लहान सहान गोष्टीचे पर्पज असतात, ठीक आहे ना, असा अर्थ. नंतर बघा, एअर म्हणजे हवा होते, वाईन म्हणजे वारा होते, ब्रीज म्हणजे हवेची झुळूक होते. आहे एकच, आहे सारखंच, पण तरीही तिन्ही शब्द वेगवेगळे राहू शकतात. बघा, हे झुळूक आहे मस्तपैकी हवेची, ब्रीज ज्याला म्हणतो आपण, ब्रीज साबण पण आहे एक. वाईन म्हणजे वारा, एअर म्हणजे हवा, ती कोणतीही असो मग, ठीक आहे ना. बघा, वादळाने हे झाड हललं, या पद्धतीचं हे असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. हा लेक्चर तुम्ही 3-4 वेळा बघा, तुम्ही चित्र पाहूनच सांगतं की हे नेमकं काय आहे. ते वाचा, शब्द लिहा, त्यांचे वाक्यात उपयोग सुद्धा करून बघा, आणि मग बघा तुमची व्होकॅब्युलरी कशी पाठ होत नाही तर, ठीक आहे ना. व्होकॅब्युलरी असं पुस्तक घेऊन वाचण्याचा भाग नाही आहे मित्रांनो, तो समजून घेण्याचा भाग आहे, तो अभ्यासण्याचा भाग आहे, तो काहीतरी करण्याचा भाग आहे, तो प्रॅक्टिस करण्याचा भाग आहे व्होकॅब्युलरी म्हणजे, ठीक आहे ना. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, प्रॅक्टिस तुमच्या हाती आहे करणं. असो बघा, आता दिसतेच तुम्हाला काय, ग्रीफ, दुःख झालं हिला, सॉरो, त्याला आपण डिस्ट्रेस किंवा आपण ॲफ्लिक्शन म्हणू शकतो, पॅथॉस म्हणू शकतो. पॅथॉस हा शब्द येऊ शकतो, कधी आला नाही ॲक्च्युली पेपरला, परंतु येऊ शकतो. ॲफ्लिक्शन, डिस्ट्रेस, सॉरो, ग्रीफ, ठीक आहे ना, हे शब्दाला पाठ आहे, सॉरो, ग्रीफ, डिस्ट्रेस वगैरे. पॅथॉस आणि ॲफ्लिक्शन म्हणजे सुद्धा दुःख होणे. बघा, हिलाही दुःख झालं आणि यालाही दुःख झालं, तर हे दुःख, हे सगळं चित्रपट, हे सगळं असं चित्र पाहून किंवा हे सगळे जे पाहून तुम्हाला पटकन समजू शकते, ठीक आहे ना. या प्रकारे अभ्यास करायचा असतो मित्रांनो. असं पुस्तक घेऊन बसलं की शब्द नसते पाठ होत, ठीक आहे. चलो, त्यांना होते
पण ते पटकन मग विसरून जातो आपण. असं पाहायचं बघा, हा पठ्ठ्या बघा बिलकुल पैसे उडून राहिला, असा पैसे उडून राहिला. इथे एक नोट दिसत नाही खिशात 2000ची 500 रुपयाची, आणि हा पैसे उडून राहिला. म्हणजे काय, श्रीमंत आहे ना, हा श्रीमंत आहे, रिच आहे, ठीक आहे ना. असा वेल्दी आहे, रिच आहे, ॲफ्लुएंट आहे, हा बिलकुल पैसे उडून राहिला. एक एडियम आली होती पेपरला की रोल इन मनी, पैशांचे रोल करून राहिला तो. पैशांचे रोल करणे कोण करेल? एखादा माजोरडा करेल ना, एखादा श्रीमंत माणूस करेल. पैशांचे रोल करून उडवणे, पैसे उडवणे कोण उडवते? श्रीमंत माणूस उडवते, ठीक आहे ना. नंतर बघा हा माणूस याला हेल्प करून राहिला वर यायला. मग आपण पाहतो फर्स्ट एड बॉक्स असतो आपल्या गाडीमध्ये. फर्स्ट एड म्हणजे काय? मदत करणे, सहकार्य करणे, हेल्प करणे, सॉसर किंवा रिलीफ किंवा असिस्टन्स. आता प्रत्येक गोष्टींचे अर्थ वेगळे आहे, संदर्भ वेगळे आहे म्हणून अर्थ वेगळे आहे. संदर्भ वेगळे असतात प्रत्येक गोष्टींची. असिस्टन्स हा कामामध्ये असतो, हेल्प आपण कुठेही करू शकतो. असिस्टन्स कदाचित प्रोफेशनल राहू शकते, हेल्प प्रोफेशनल राहू शकत नाही. एड म्हणजे सुविधे संदर्भात असते. रिलीफ म्हणजे कुठेतरी काहीतरी अडकलेले आहे त्यांना रिलीफ करणे. प्रत्येक शब्दांचे संदर्भ वेगळे म्हणून शब्दांचे अर्थ वेगळे, परंतु नियरेस्ट मिनिंग तुम्हाला पेपरमध्ये येत असते, ते तुम्हाला पाहायचं आहे, ठीक आहे ना. बघा अलर्ट दाखवून राहिला तो, काहीतरी धोक्याची घंटा दाखवून राहिला. मग आपण जर एखाद्याला इन्स्ट्रक्शन दिली तर काय होते? इन्स्ट्रक्शन हे काही धोक्याची घंटा नसते. इन्स्ट्रक्शन आपण जेव्हा पुढे जातो काय असते? इन्स्ट्रक्शन्स. या गोष्टीला हात लावू नये, इथे फोटो काढू नये, इथे बसू नये, हे झालं इन्स्ट्रक्शन. वॉर्निंग म्हणजे काय होते? धोक्याची सूचना, वॉर्निंग. हा असं तर असतं ना, भूत काढलेलं असते असा, इथे कोणी बसू नये, वॉर्निंग दिली आहे त्याने. वॉर्निंग म्हणा किंवा अलार्म म्हणा, डेंजर म्हणा, सजेशन म्हणा, इन्स्ट्रक्शन्स म्हणा, आहे सिनोनिम्सच, पण प्रत्येकांचे वेगळे शब्द असतात, समजून घ्यायचं, ठीक आहे ना. एखाद्या गोष्टीचं अलाउ करणे, परमिट बघा, अलाउ केलं याने. आता मग परमिटचं परमिशन बनते, ग्रँटचं ग्रँटेड बनते, अप्रूव्हचं अप्रुव्हल बनते, ॲक्सेप्टन्स बनते, इकडे अलाउ बनते, अलाउचं अलाउन्स बनते. अलाउ करणे एखाद्या गोष्टीला ॲक्सेप्टन्स करणे किंवा एखाद्या गोष्टी अप्रूव्ह करणे, ग्रँट देणे, ग्रँट म्हणजे काय? सहमती देणे, परमिशन देणे किंवा अलाउ करणे. शब्द बघून घ्या. त्यानंतर बघा डिस्ट्रॉय, हा डिस्ट्रॉय करून राहिला काहीतरी. बघा ही GIF फाईल पहा, डिस्ट्रॉय केलं ना काहीतरी, आणि म्हणून ॲनिहिलेट म्हणा किंवा एक्स्ट्रीमेट म्हणा, डिस्ट्रॉय करणे, डीके, वाईप अप किंवा रेज करणे म्हणजे एखाद्याला डिस्ट्रॉय करणे, एखादी गोष्ट डिस्ट्रॉय करणे, एखाद्या माणसाला डिस्ट्रॉय करणे, एखाद्याचा व्यवसाय डिस्ट्रॉय करणे. या पद्धतीची व्होकॅब्युलरी तुम्हाला शिकायची आहे मित्रांनो. नंतर बघा हिचा आलेख बघा कसा चढता आलेख आहे ना, चढता. हिने प्रोग्रेस केली आहे ना, प्रोग्रेस. आपण जरी म्हणत असेल की कंटिन्युअस टेन्स, मी तुम्हाला जेव्हा ग्रामर शिकवतो तेव्हा कंटिन्युअसला काय म्हणत असतो? प्रोग्रेसिव्ह टेन्स. आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स हा शब्द एकदा परीक्षेला कंबाईनला आलेला आहे. त्याने सरळ प्रश्न विचारला, एक वाक्य दिलं आणि म्हटलं की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स ओळखा. प्रोग्रेसिव्ह टेन्स ओळखा. ज्या लोकांना माहित आहे की प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस होते त्यांनी बरोबर लिहिलं. ज्यांना काहीच माहित नाही, अरे साला हे काय प्रोग्रेसिव्ह, आपण माहित कधी पाहिलंच नाही, त्यांनी उत्तर दिलं नाही, ठीक आहे ना. आणि म्हणून बघा एखाद्याची प्रगती होणे, प्रोग्रेस होणे, प्रगती म्हणजे काय? चलती का नाम गाडी. तुमची प्रगती तेव्हाच होईल जर तुम्ही चालत राहाल. थांबले की संपले, प्रगती नावाची गोष्ट तुम्हाला भेटणार नाही. चालत राहा. हा खास खडगे राहीलच, कमी जास्त होत राहीलच, नापास हो, यश मिळेल नाही मिळेल, पण प्रगती म्हणजेच काय? चालत राहणे. आणि म्हणून हिने काय केलं? प्रगती केली, प्रोग्रेस केली, बेटर केलं, काहीपेक्षा इम्प्रूव्हमेंट केली, इम्प्रूव्ह केलं किंवा ॲमेलिओरेट केलं. आणि म्हणून हे शब्द तुम्हाला पाठ ठेवायचे आहे मित्रांनो. हे एकदम डोळ्यासमोर हे चित्र आणायचं. प्रगती म्हटलं की ही समजून घ्यायचं, हीच पोरगी प्रगती आहे, ठीक आहे ना. आणि तिथं आपल्याला जायचं आहे प्रगतीजवळ, ठीक आहे ना, असा अर्थ. बघा हा बघा मस्त पाहून राहिला हिच्याकडे, हा पण पाहून राहिला. कसं? हा लवेबल माणूस आहे, बिलकुल माणूस चांगला आहे तो. याच्या मनात पहा काहीच दिसत नाही, बिलकुल मस्त माणूस, फ्रेंडली माणूस दिसतो तो. फ्रेंडली आहे, लवेबल आहे, ॲमिएबल शब्द पेपरला आलेला आहे. ॲमिएबल शब्द पेपरला आलेला आहे. ॲक्च्युली ॲमिएबल, लवेबल किंवा फ्रेंडली म्हणजे तो एक मनमिळावू असतो, मन मोकळा स्वभावाचा असतो ॲमिएबल माणूस. ॲमिएबल त्याच म्हटलं जाते. मी जर म्हटलं असेल नरेंद्र मोदी इज
अन एमेबल पर्सन, किंवा अरविंद केजरीवाल इज अन एमेबल पर्सन, किंवा राहुल गांधी इज अन एमेबल पर्सन. म्हणजे काय होते, एमेबल आहे, फ्रेंडली आहे, किंवा लवली आहे, किंवा लवेबल आहे. तुम्ही अशी शब्द कितीही लावू शकता. सिनोनिम्स घ्यायला काही वेळ लागत नसतो. आपण एकदम बापरे सिनोनिम्स कसं होईल पाठ, अँटोनिम्स कसं होईल पाठ असं करत राहतो आपण. असं नसते, सोपं आहे. काय लाईटली घ्यायचं याला, ठीक आहे ना. अभ्यास मात्र करायचा. वाचून पुस्तक वाचून अभ्यास होत नसते. तुम्हाला PYQs पाहायचे असतात, एडिटोरियल पेजेस वाचायचे असतात, तुम्हाला वेब सिरीज पाहायचे असतात. तुम्हाला इंग्लिश मूवी समजलं पाहिजे, इंग्लिश न्यूजपेपर वाचा, इंग्लिश नॉवेल्स वाचा. ॲटोमॅटिकलीच आपली व्होकॅब्युलरी वाढते, ग्रामरचेही आपल्याला काही लहान सहान नियम पाठवून जाते, आणि मग आपण पेपरला जायचं. एकदम जबाबदारी आहे आपल्यावर 50 मार्क्सची इंग्लिशची, म्हणून फक्त अभ्यास करा असं नसते मित्रांनो. ते मुलं पास नसते होत. ऑल ओव्हर इंग्लिशचा अभ्यास करायचा, आपण ॲटोमॅटिकलीच पास होऊन जातो, ठीक आहे ना. नंतर बघा काय आहे, चेंज करणे, मॉडिफिकेशन करणे किंवा अल्टरेशन करणे. आपण एखाद्याला अल्टर करतो, आपले जुने पॅन्ट जुने शर्ट आपण अल्टर करतो ना, होत नाही ते, आपण त्याला अल्टर करतो. अल्टर म्हणजे काय होते, चेंज करणे किंवा बदलणे किंवा मॉडिफिकेशन करणे, ठीक आहे ना. बघा याचा पॅन्ट हा फाटला असेल किंवा ह्या जास्त दाटला असेल, याला गेला टेलर जोड, सर याला अल्टर करून द्या म्हणतो ना आपण, अल्टर करून द्या, अल्टर. आता हा बघा कोण आहे, एलियन आहे, एलियन. उपरा, एलियन तर काय ते उपरा फॉरेनर. उपरा म्हणजे आपल्याला नाही आहे तो, ठीक आहे ना. उपरा मग आपल्याजवळ जे लोक असतात आपल्या पार्टीत, दुसऱ्या समाजाचे, जातीचे, धर्माचे, पंथाचे, आपण त्याला उपरा म्हणतो. आपल्या इथं हे झाले होते, आंदोलन झाले होते, तर तिकडचे लोक येऊन इकडे त्याला आपण उपरे म्हटलं. उपरे म्हणजे काय, फॉरेनर, उपरे. त्याला आपण फॉरेनर किंवा एलियन म्हणू शकतो. ऍक्च्युली एलियन हे असतात, हे बघा हा मस्त बघा नाचून राहिला बिचारा, मस्त खुश आहे तो इकडे येऊन, ठीक आहे ना. एलियन असं मानलं जातं की बुवा एलियन आहे, त्याचा शोध कोणी लावला माहित नाही, लागेल कधी, आपण कधी एलियन सोबत हात मिळवणी करू हा भाग वेगळा, वर्षानुवर्ष जाईल, युगे जाईल, ठीक आहे ना. पण एक संकल्पना आहे किंवा कल्पना आहे, किंवा हे शास्त्रांचं म्हणणं आहे की बुवा एलियन आहेत. एलियन म्हणजे परकी आहे, दुसरी आहे, फॉरेनर आहे. फॉरेन म्हणजे फॉरेनरला राहणारच नाही, तर फॉरेनर म्हणजे आपण त्याला एलियन सुद्धा म्हणू शकतो, उपरे म्हणू शकतो, ठीक आहे ना. आता आपल्यासाठी काय, परदेशात राहणारा पण फॉरेनर असतो, ठीक आहे. तो खुश आहे तो. नंतर बघा हे धावून राहिले, यांच्यात रेस लागली, पण ॲडव्हान्टेज कोणाचा आहे, हा माणूस मस्त हुशार होता, हा बसला स्प्रिंगवर बसला, सोड स्प्रिंग सुटला, म्हणजे याने काय केलं, याने या लोकांपेक्षा हा एकदम समोर गेला, याला ॲडव्हान्टेज मिळालं या स्प्रिंगचं. आणि म्हणून ॲडव्हान्टेज म्हणजे प्रॉफिट किंवा गेन याला म्हटलं जाते. प्रॉफिट किंवा गेन किंवा ॲडव्हान्टेज, ह्या शब्द परीक्षेला येऊ शकतात, याला आपण सिनोनिम्स म्हणतो असतो. आणखी गोष्टी यामध्ये होऊ शकतात, ठीक आहे ना. नंतर बघा टाळ्या वाजवून स्वागत करणे किंवा एखाद्याची स्तुती करणे, त्याला म्हटलं जाते प्रेज म्हणजे स्तुती करणे. अप्लाउड म्हणजे टाळ्या वाजवून एखादं स्वागत करणे किंवा स्तुती करणे, ठीक आहे ना. त्याला आपण ॲडमिरेशन किंवा अप्रूव्हल असं म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर बघा बाप आहे मुलगी आहे, नातं वेगळंच असते, ठीक आहे ना. बघा ॲडमायर, वर्शिप, ॲडोरेशन किंवा लव, या लवला हे सगळं सिनोनिम्स आहेत, ठीक आहे ना. नंतर बघा ॲग्रेशन, बघा मुलगा बघा ॲग्रेसिव्ह आहे, ठीक आहे ना. ॲग्रेशन, अटॅक, इन्व्हेजन किंवा असल्ट, याला आपण आक्रमक असं म्हणू शकतो, ठीक आहे ना. नंतर बघा वकिलासाठी शब्द आहे ॲडव्होकेट आणि प्लेडर, आपण त्याला लॉयर असंही म्हणू शकतो, ठीक आहे ना. चित्रावरून भरपूर गोष्टी समजतात मित्रांनो. बघा हिला यश मिळालं, अचीव, गेन, परफॉर्म, अटेन, अकॉम्प्लिश म्हणजे होते निष्णात, मास्टर एखाद्या गोष्टीमध्ये. हिला यश मिळालं हिच्या मास्टरीमुळे, म्हणून तो सुद्धा शब्द त्या ठिकाणी सिनोनिम झालेला आहे. नंतर बघा हे लोकांसोबत एकमेकांसोबत ॲग्रीमेंट आहे. बघा यांचे हात बघा असे बिलकुल, म्हणजे यांचं कसं एकमत आहे. एकमत असणे म्हणजे काय होते, ॲक्सेप्टन्स असणे, ॲग्रीमेंट असणे, हार्मनी किंवा ॲकॉर्ड असणे, ठीक आहे ना. नंतर बघा ब्लेम, याच माणसाला हे सगळे ब्लेम करून राहिले, दोष देऊन राहिले, इंडिक्ट करून राहिले किंवा कंडेम, त्याची निर्भत्सना करून राहिले. ब्लेम, ॲक्यूज, चार्ज करणे, ब्लेम करणे, एखाद्याला दोष देणे, ठीक आहे ना. नंतर बघा अब्रिज, शॉर्टन किंवा कर्टल, हे पाहिलेलं आहे आपण, शॉर्टकट लिहिणे. नंतर बघा हा म्हणतो, हा डिनाय करतो. ॲस्टेन म्हणजे मला नाही पाहिजे, डिनाय करतो एखादी गोष्ट, मला पैसे नाही पाहिजे, मला सिगरेट वगैरे नाही पाहिजे, ठीक आहे ना.
फॉरबियर किंवा विथहोल्ड रेफरन किंवा डेसिस्ट म्हणजे काय होते, एखादी गोष्ट अव्हेरणे, नाही म्हणणे, नाही पाहिजे बुवा असं वगैरे, ठीक आहे ना, त्याला मना करणे. बघा हे सगळे एन्जॉय करून राहिले. एन्जॉयमेंट, अम्युजमेंट, एंटरटेनमेंट, डायव्हर्जन, रिक्रिएशन, अम्युजमेंट. बघा मस्त मौज चालू आहे यांची, यांना म्हटलं जाते अम्युजमेंट. ही बघा किती मोठी वस्तू आहे. आता ही जेव्हा बनली असेल तेव्हा किती मोठी असेल, किंवा हे कसं याचं रूप असेल आपल्याला माहित नाही, कारण हे प्राचीन आहे, एन्सेंट आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून बघा याला काय म्हणतो आपण, पास्ट, एज, ओल्ड आणि एन्सेंट. हे चार शब्द वेगवेगळे आहे. पास्ट म्हणजे भूतकाळ होतो, एज म्हणजे खूप जास्त वयाचं होतं, किंवा आपण ओल्ड म्हणजे जुनं होते, मग जुनं कोही पण होऊ शकते ना. एन्सेंट म्हणजे प्राचीन, परंतु प्राचीनसाठी हा शब्द एकदम खास आहे, एकदम बरोबर आहे, परफेक्ट आहे, पण त्या शब्दामध्ये तो सिनोनिम मध्ये मोडतो, ठीक आहे ना, हे महत्त्वाचं. नंतर बघा ॲन्युअल किंवा इयरली. ॲन्युअल म्हणजे इयरली, वर्षानुवर्षी, ठीक आहे ना. द स्पॉन्सर आर वॉकिंग इन अन ॲन्युअल इव्हेंट. ॲन्युअल इव्हेंट असेल, कोणी संस्थेचा असेल, एखाद्या अकॅडमीचा असेल, किंवा आणखी कोण कशाचा, संघटनेचा असेल, पक्षाचा असेल, तर त्यामध्ये स्पॉन्सर येऊन राहिले बुवा. स्पॉन्सर म्हणजे काय ते, स्पॉन्सर पैसे देणारे, सौजन्यवाले, ठीक आहे. ॲन्युअल आणि इयरली हे महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. हे बघा प्रतिस्पर्धी, हाड वैरी. बघा दोघेही अशात उभ्या आहे की एकमेकांच्या ते हाड वैरीच आहे, ठीक आहे ना. दुश्मन आहे, हाड वैरी आहे. आपण त्याला अँटीपॅथी म्हणू शकतो, डिसलाईक म्हणू शकतो, अव्हर्जन म्हणू शकतो, हॉस्टाईल सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे ना. असे बरेच शब्द असतात मित्रांनो. हे सगळे शब्द आपल्याला पिक्टोरियल पद्धतीने शिकायचे आहे. पिक्टोरियल पद्धतीनं आपल्याला पटकन ते लक्षात राहते, ठीक आहे ना. आणि हे आधीपासून आपण शिकवतो. इडियम्स अँड फ्रेजेस आपण आधीपासून शिकवायला सुरुवात केली होती, पिक्चर दाखवून, ठीक आहे ना, चित्र दाखवून. बघा अँग्विश किंवा पेन किंवा ॲगोनी किंवा सफरिंग. सफरिंग म्हणजे काय होते, सफर करणे. आय एम सफरिंग म्हणजे काय होते, मी या गोष्टी पासून सफर करत आहे. सफर म्हणजे आपला जो सफर असतो तो सफर नाही, तो सफर म्हणजे काय होते, सफर करणे, सवारी करणे. हा सफर म्हणजे काय होतो, एखादी गोष्ट सहन करणे, भोगणे. आपण म्हणतो ना आय एम सफरिंग, म्हणजे मी या गोष्टीपासून सफर करत आहे, मी भोगत आहे ही गोष्ट. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला व्होकॅब्युलरी शिकायची असेल किंवा इंग्लिशचा कोर्स करायचा असेल तर ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये आहे, तो घ्या. या चॅनलवर पण माझे लेक्चर्स आहेत, ते बघा. तुम्हाला आणखी काय काय पाहिजे माझ्याकडून ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे, मी तुम्हाला देत राहील. आणि समोर जी राज्यसेवा किंवा कंबाईन एक्झाम आहे त्यासाठी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स खूपच जास्त उपयुक्त आहे. त्याचा अभ्यास करा, मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा आणि चॅनलची ॲप्लिकेशनची लिंक पण शेअर करत चला, ठीक आहे. थँक्यू.